स्मार्ट मीटरच्या माध्यमातून जनतेची लूट होऊ देणार नाही. बेकायदा मीटर बसवल्यास याद राखा. सर्वपक्षीय बैठकीत चंदनदादा चव्हाण यांचा इशारा. सांगलीत स्मार्ट मीटर विरोधी कृती समितीची स्थापना. केंद्र सरकारच्या स्मार्ट मीटर योजनेविरोधात सांगली जिल्ह्यात व्यापक जनआंदोलन उभारण्याचा निर्धार करण्यात आलाय. यासाठी स्मार्ट मीटर विरोधी कृती समिती सांगली जिल्हा स्थापन करण्यात आली असून गुंठेवारी चळवळीचे जनक आणि जय हिंद सेनेचे संस्थापक अध्यक्ष चंदनदादा चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनाची दिशा ठरवण्यात आली आहे. सांगली इथल्या सर्किट हाऊसमध्ये झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत समितीची घोषणा करण्यात आली आहे. समितीच्या अध्यक्षपदी चंदनदादा चव्हाण, उपाध्यक्षपदी समाजवादी पार्टीचे सांगली जिल्हाध्यक्ष नितीन मिरजकर तर सचिवपदी महेश मासाळ यांची निवड करण्यात आली आहे. बैठकीस विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, व्यापारी संघटनांचे पदाधिकारी तसंच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्मार्ट मीटरमुळे सर्वसामान्य वीज ग्राहकांवर होणारा आर्थिक बोजा, वीज बिलांमध्ये वाढ होत असल्याच्या तक्रारी आणि मीटर बसवण्याच्या प्रक्रियेबाबत नागरिकांकडून उपस्थित करण्यात येणाऱ्या प्रश्नांवर बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली आहे. यावेळी बोलताना चंदनदादा चव्हाण यांनी सांगितलंय, स्मार्ट मीटर बसवताना मेट्रोलॉजी विभागाची आवश्यक प्रमाणपत्र, नियमानुसार चाचणी आणि निर्धारित प्रक्रिया पाळली जाणं आवश्यक आहे. मात्र या प्रक्रियेबाबत नागरिकांकडून तक्रारी प्राप्त होत आहेत. स्मार्ट मीटर बसवल्यानंतर वीज बिलामध्ये मोठी वाढ झाल्याच्या तक्रारींमुळे ग्राहकांमध्ये असंतोष निर्माण झाला. स्मार्ट मीटरच्या माध्यमातून जनतेची लूट होऊ देणार नाही. बेकायदा पद्धतीनं स्मार्ट मीटर बसवले जात असल्यास याद राखा, असा इशाराही चंदनदादा चव्हाण यांनी दिलाय. स्मार्ट मीटर विरोधात सांगली जिल्ह्यात लवकरच मोठं जनआंदोलन उभा करण्यात येणार असून नागरिकांच्या तक्रारी संकलित करून त्यावर व्यापक जनजागृती करण्यात येईल, असंही चव्हाण यांनी स्पष्ट केलंय. स्मार्ट मीटर अथवा वाढीव वीज बिलाबाबत तक्रारी असलेल्या ग्राहकांनी कृती समितीशी संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलंय. समाजवादी पार्टीचे जिल्हाध्यक्ष नितीन मिरजकर यांनी स्मार्ट मीटर योजनेची पारदर्शकता, निविदा प्रक्रिया, मीटरची अचूकता आणि ग्राहकांच्या तक्रारींचं प्रभावी निराकरण याबाबत शासनानं स्पष्ट भूमिका जाहीर करण्याची मागणी केली आहे. ग्राहक हिताचे संरक्षण करण्यासाठी कृती समितीच्या माध्यमातून संघर्ष करण्यात येईल, असंही त्यांनी सांगितलं. दरम्यान जिल्ह्यात विविध भागात बैठका घेणं, नागरिकांच्या तक्रारी संकलित करणं, स्मार्ट मीटरबाबत जनजागृती करणं आणि आगामी आंदोलनाची व्यापक दिशा निश्चित करण्याचा निर्णय बैठकीत करण्यात आलाय. बैठकीस रामदास सावंत, विजय बल्लारी, सतीश फोंडे, श्रीधर करडे, सलीम पन्हाळकर, युनुस महात, प्रणव पाटील, डॅनियल भोपळे, डॉक्टर मन्नान शेख, सीमा गायकवाड, सुभाष तोडकर, हुसेन शेख, दत्ता पाटील, नईम शेख, विनोद तांदळे, युवराज मोने, शिवाजी वाघमारे, प्रशांत भोरे, सरवर खान, अरुण रुपनर, गॅब्रियल तिवडे, शहाजी भोसले, आशुतोष धोत्रे, महादेव करांडे, रणजित चव्हाण, राहुल माने, ॲडव्होकेट अजित सूर्यवंशी, आयुब पटेल, गोरख वनकंडे, जयलाभ शेख, सोहेल इनामदार, शेखर नासिर शेख यांच्यासह विविध राजकीय, सामाजिक आणि व्यापारी संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. असे 8-10 कंपन्या मेजर पूर्ण भारतभर स्मार्ट मीटर बसवायचं काम सुरू आहे आणि तमिळनाडू राज्य एक सोडलं तर बाकी सगळी ठिकाणी स्मार्ट मीटर इन्स्टॉलेशनची कामं टप्प्याटप्प्याने सुरू आहेत. त्याप्रमाणे हे मोठा असणारा बाबुलबुवा आहे आणि मोठमोठ्या प्रचंड मोठ्या अदानीसारख्या, अंबानीसारख्या अनेक अशा उद्योग जगांच्या घशामध्ये या सामान्य माणसाच्या घराघरामध्ये हे स्मार्ट मीटर लावून ही गळचिपी करण्याचं कारस्थान हे शासन करतंय. आज सांगली जिल्ह्यामध्ये सर्व पक्षीय, सर्व संघटनांच्या माध्यमातून त्यांचे सर्वांचे प्रमुख पदाधिकारी यांची आज सांगली येथे सर्किट हाऊसला मीटिंग झाली. या मीटिंगमध्ये स्मार्ट मीटर हटाव कृती समिती सांगली जिल्ह्याची स्थापन करण्यात आलेल्या, त्याच्यामध्ये प्रत्येक पक्षीय संघटनांच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना निमंत्रक हे पद देण्यात आलेलं आहे असं मी जाहीर करतो. आणि त्याचबरोबर हा जो लढा आहे
स्मार्ट मीटरच्या संदर्भामध्ये विद्युत कायदा 171च्या कलमाअंतर्गत यांनी नागरिकांची पूर्णपणे दिशाभूल या MSEBच्या वितरण अधिकाऱ्यांनी चालवलेले आहे. ते पूर्णपणे आम्ही याच्यामध्ये बेकायदेशीर कुठलंही काम इथून पुढं होऊ देणार नाही. जिल्ह्यामध्ये जर लोकांची पूर्वकल्पना न देता, त्यांची संमती न घेता आणि त्या संदर्भामध्ये जर तुम्ही स्मार्ट मीटर बसवत असला तर ते बसू देणार नाही. त्या ठिकाणी त्या अशा लोकांना आमची कृती समिती, जे स्मार्ट मीटर बसवायला जे लोक परस्पर येत आहेत, या लोकांच्यावरती लक्ष देऊन राहतील आणि या लोकांना सगळ्यांनी मिळून अटक करून संबंधित पोलीस स्टेशनला ह्या सगळ्या लोकांना नेलं जाईल आणि त्यांच्यावरती गुन्हे दाखल करण्यात येतील. कारण त्यांनी विद्युत मीटर बसवत असताना कायद्याचं उल्लंघन चालू आहे, संबंध महाराष्ट्रभर चालू आहे. आणि या जिल्ह्यामध्ये दुसरी गोष्ट म्हणजे या स्मार्ट मीटरच्या माध्यमातून जे पूर्वीच्या बिलामध्ये जवळजवळ 3 पटीनं वाढ झालेली आहे आणि या माध्यमातून राज्य सरकार जनतेची लूट करायला लागलेलं आहे. आणि हे लूट आता हे कृती समिती थांबवल्याशिवाय राहणार नाही. आणि मी आव्हान करतो जनतेला, जर कोण या ठिकाणी आपल्या घरामध्ये आपला विनापरवाना स्मार्ट मीटर बसवण्यासाठी येत असेल तर तिची कल्पना कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांना द्या. ते त्यांचा बंदोबस्त केल्याशिवाय राहणार नाही. आणि जनतेला न्याय देण्यासाठी हे एक जिल्हाव्यापी अशा पद्धतीचं एक आंदोलन ही कृती समिती लवकरच आम्ही जाहीर करत आहोत. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज माधवनगर गेस्ट हाऊस येथे स्मार्ट मीटर हटाव हिची एक कृती समिती स्थापन झालेली आहे. जे आमचे संस्थापक अध्यक्ष जय हिंद सेनेचे चंदनदादा चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली खरं जनतेची लूट झालेली आहे. जनतेची लूट करण्यामध्ये महाराष्ट्र सरकार कुठेच कमी पडत नाही आहे. त्या महाराष्ट्र सरकारला जाग आणण्यासाठी सन्माननीय चंद्रदादा चव्हाण साहेब यांनी पुढाकार घेऊन कृती समिती स्थापन केलेली आहे. ह्याला सर्व सांगलीकरांनी व महाराष्ट्रातही सर्व जनतेला आवाहन करत आहे की स्मार्ट मीटर हटाव, देश बचाव, महाराष्ट्र बचाव. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी रामदास सावंत, जय हिंद सेना प्रवक्ते व सचिव. आज सांगली येथे सर्किट हाऊसमध्ये स्मार्ट मीटर हटाव कृती समिती सर्व पक्षाच्या वतीने स्थापन करण्यात आलेली आहे. आणि संपूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागापासून शहरापर्यंत जनतेमध्ये जनजागृती करण्याचं काम आजपासून सुरू झालेलं आहे. आणि हा लढा आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तीव्र करणार आहे. आणि बसवलेले स्मार्ट मीटरसुद्धा लोकांच्या विनापरवाना, लोकांच्या विनासंमतीनुसार बसवलेले आहेत, ते सुद्धा तात्काळ काढण्यात यावी. आणि सर्व महाराष्ट्रामध्ये आमचा हा लढा येणाऱ्या काळात तीव्र होऊन स्मार्ट मीटर विरोधात आमची ही कृती समिती काम करणार आहे. आज जे महाराष्ट्र सरकार एकतर देवेंद्र फडणवीस सांगत आहे की मीटर सक्तीचं नाही आणि त्यांचेच कर्मचारी आज घरोघरी जाऊन दुकानामध्ये जाऊन मीटर बदलत आहे. देशामध्ये आर्थिक परिस्थिती नाजूक असताना लोकांना गरिबीच्या खाईमध्ये ढकलण्याचं काम हे सरकार करत आहे. या सरकारचा आम्ही निषेध करतो. आणि जे स्मार्ट मीटर बसवण्याचा ज्यांनी आता घाट घातलेला आहे ते स्मार्ट मीटर त्यांनी त्वरित बंद करावं. आणि ज्या लोकांचे स्मार्ट मीटर त्यांनी बसवलेले आहेत त्यांनी पूर्वत ते मीटर काढून घेऊन त्यांचे जुने मीटर बसवावं, ही आमची पहिली मागणी असणार आहे. आणि बळजबरीने कोणी स्मार्ट मीटर बसवण्याचं काम केल्यास मोठं जन आंदोलन उभारलं केलं जाईल. मी महिला सीमा सरेंद्र गायकवाड, जय हिंद सेनेची अध्यक्ष आहे. आणि स्मार्ट मीटर हे होऊ नये त्याच्याकरता आम्ही आता आंदोलन करणार आहोत. आणि याच्यात तुम्ही सर्व महिलांनी, पुरुषांनी सगळ्यांनी सामील व्हावं एवढं मी